नमस्कार, मी नम्रता पाटील्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला एकदम कमी वेळात आणि एकदम सोप्या पद्धतीने दुधी हलवा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. इथे मी 1 किलोचा दुधी घेतला आहे आणि दुधी पाहू शकता एकदम असा फ्रेश आहे. खूप डागळलेला दुधी घ्यायचा नाही आणि खूप पांढरा पण दुधी घ्यायचा नाही. शक्यतो असा कोवळा दुधी चांगला घ्यायचा आणि पाऊण किलो 1 किलोच्या आसपासच दुधी घ्यायचा आणि त्याची साल अशी काढून घ्यायची आहे. खूप आतपर्यंत सोलायचं नाही आहे, असं वरवर हलक्या हाताने सोलून घ्यायचं आहे. हे बघा. आणि याचे छोटे छोटे पीस आता कापून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला किसायला सोपं जातं. हातात पकडता येईल एवढा मोठा कापून घ्या. आणि दुधी नेहमी कापून बघितल्यानंतर थोडासा खाऊन बघा. कधी कधी दुधी कडू असतो, म्हणून आपल्याला तो कडू दुधी घ्यायचा नाही आहे. आणि एकदम बारीक किसणी दुधी असा किसून घ्यायचा आहे. त्याच्यातलं बी आपल्याला घ्यायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने गोल गोल किसत जायचं. हे बघा, बी घ्यायचंच नाही त्याच्यातलं. हे बघा, दुधी किसून झाला आहे. आणि दुधी किसल्यानंतर जर काळा पडत असेल तर तो पण दुधी घ्यायचा नाही. बी आपण अजिबात वापरलेलं नाही. आणि इथे मी पाणी उकळून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 10 मिनटं हा दुधीचा किस आहे तो शिजवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. हे बघा, 10 मिनटं झालेली आहेत आणि दुधी आपलं छान शिजला आहे. त्याचा कलर चेंज झाला आहे. फक्त 10 मिनटं शिजवायचं, जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. आपण बारीक किसणीने किसला आहे ना, तर 10 मिनटात शिजतो. आणि याला ना गाळून घ्यायचं आहे चांगलं. गाळणीने गाळून घ्या किंवा कपड्याने पण गाळून घेतलं चालेल, पण शक्यतो गाळणीनेच गाळा, हात भाजेल म्हणून. आणि याच्यातलं पाणी असं पूर्ण दाबून काढून टाकायचं आहे. पाणी अजिबात ठेवायचं नाही याच्यामधलं. किस आपला गाळून झाला आहे आणि हा किस आहे ना आता एका वाटीत काढून घ्यायचा आहे. दाबून असा घ्यायचा. आणि पाहू शकता 1 वाटी पण पूर्ण नाही आहे. तर एक एवढ्याला आपल्याला पाऊण वाटी साखर लागणार आहे. ह्याच्यापेक्षा कमीच साखर घ्यायची. आणि जाड असेल तर अजून 2 चमचे कमी करा, साखर जाड असेल तर. माझी साखर बारीक आहे. आणि गरम गरम असतानाच आपल्याला आणि हा शिजवलेला दुधीचा किस साखरेमध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता गॅसवर शिजायला ठेवायचं आहे. तर साखरेमध्ये पहिल्यांदा 5 मिनटं शिजून द्यायचं आहे. साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे. एकदम सोप्या पद्धतीने हा दुधीचा हलवा मी आपल्याला दाखवत आहे. हे बघा, 5 मिनटं झालेली आहे. आणि याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा खवा. आणि हा होममेड खवा आहे. याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. पाटील्स रसोईवर जाऊन आपण पाहू शकता. याच्याऐवजी तुम्ही दुधाची साय वापरू शकता अर्धी वाटी. किंवा जर दूध वापरायचं असेल तर दूध पूर्ण आटवून घ्या आणि नंतरच वापरा. आणि हा खवा बनवायला फक्त 5 मिनटं लागतात, म्हणून शक्यतो घरचा खवा वापरा. आणि 1 चिमटीभर इथे फक्त मीठ वापरायचं आहे. 1 चमचा वेलची जायफळ पावडर वापरली आहे. अर्धा चमचा सुंठ पावडर वापरायची आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण साखरेमध्ये 5 मिनटं शिजवून घेतलं आहे आणि नंतर अगदी 5च मिनटं शिजायला लागतं आहे. आणि याच्यामध्ये अर्धा चमचा मी फूड कलर घेतला आहे. लिक्विड कलर असेल तर 4 ते 5 थेंब टाका. याने ना कलर पण छान येतो, दिसायला पण छान दिसतं आणि खायला तर एकदम टेस्टी लागतो हा हलवा. आणि इथे मी काजू थोडेसे तुपात भाजून घेतलेत आणि थोडे कुटून घेतलेत, ते पण याच्यात टाकूया. याच्याऐवजी तुम्ही मगज वापरू शकता.
आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यातलं पाणी पूर्ण आटवून द्यायचं आहे। थोडं जरी पाणी राहिलं ना तर ते पाणी बाहेर येतं नंतर। आणि याच्यामध्ये 3-4 चमचे तूप घाला। जर तुम्ही दुधाची साय वापरत असाल तर तूप घालण्याची गरज नाहीये। अगदी शिजायला 20 मिनिटं लागले हलवा आणि किसायला 10 मिनिटं। अर्ध्या तासामध्येच आपला हलवा तयार होतो। तुम्ही ह्या पद्धतीने हा दुधी हलवा बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा हलवा कसा झाला होता ते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।